Hello student, myself Sarojani Panduranga, Department of Environment Science, TC College, Baramati. In today's lecture, we have to see ecology and bioresources. Today's topic is ecological adaptation under various environmental conditions. First of all, introduction. What is meant by ecology? The branch of biology that deals with the relationship of organism with their physical environment is called as the इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय तर ही बायोलॉजी ब्रांच आहे. त्याच्यामध्ये आपण अबायोटिक आणि जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत ते एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट होतात त्याचा आपण स्टडी करतो, त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट, म्हणजे एकमेकांसोबत ऑर्गॅनिझम कसे इंटरॅक्ट होतात त्याचा स्टडी आपण इकॉलॉजीमध्ये करतो. द डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स ऑफ ऑर्गॅनिझम ऑन अर्थ इज शेप्ड बाय बोथ बायोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिलेटेड अँड अबायोटिक नॉन लिव्हिंग अँड फिजिकल फॅक्टर्स. म्हणजे आपण इकॉलॉजीमध्ये कशाचा स्टडी करतो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्याशी रिलेटेड जे काही थिंग्स आहेत त्या अबायोटिक थिंग्स आहेत त्यांचा स्टडी करतो. देन अबायोटिक नॉन लिव्हिंग ऑर फिजिकल फॅक्टर्स. Then all adaptation help organisms survive in their ecological niches. Adaptation is the evolutionary process whereby an organism becomes better able to live in its habitat. Adaptation म्हणजे काय तर adaptation म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनवरनं जे काही ऑर्गॅनिझम त्याच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस करतात, इंटरनल चेंजेस करतात, त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. इकॉलॉजिकल ॲडॅप्टेशन म्हणजे काय तर मॉडिफिकेशन इन अ स्ट्रक्चर, म्हणजे जे काही मॉडिफिकेशन होतं ऑर्गॅनिझमच्या स्ट्रक्चरमध्ये, ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कशासाठी तर ते सर्वाईव्ह होण्यासाठी जे काही होतं जे काही चेंजेस होतात त्याच्या बॉडीमध्ये त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. ॲडॅप्टेशन हेल्प those organism to exist under the prevailing ecological habitat. Based on the habitatच्या बेसवरून प्लांट्सच्या ॲडॅप्टेशनचे 4 टाईप पडतात. पहिला आहे हायड्रोफाइट्स, झेरोफाइट्स, मिझोफाइट्स, एपिफाइट्स अँड हायलोफाइट्स. देन दीज आर द ecological adaptation under various environmental conditions: hydrophyte, mesophyte, epiphyte, xerophyte and halophyte. First of all, हायड्रोफाइट्स म्हणजे मेनली जे काही प्लांट्स आहेत ते वॉटरमध्ये राहतात किंवा वॉटरमध्ये जे प्लांट प्रेझेंट असतात किंवा जे काही वेट प्लेसेसमध्ये जे प्लांट ग्रो होतात त्यांना आपण हायड्रोफाइट्स असं म्हणतो. मग हायड्रोफाइट्स सबडिवाइडेड इंटू फॉलोइंग कॅटेगरीज. पहिले फ्री फ्लोइंग हायड्रोफाइट्स, देन रूटेड फ्लोटिंग हायड्रोफाइट्स, देन सबमर्ज्ड फ्लोटिंग हायड्रोफाइट्स, देन रूटेड सबमर्ज्ड हायड्रोफाइट्स, देन ॲम्फिबियस हायड्रोफाइट्स. तर आहे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स. हे म्हणजे दीज आर द प्लांट्स फ्लोट फ्रीली ऑन सरफेस ऑफ वॉटर. ते वॉटरच्या सरफेसवर फ्लोट होतात त्यांना आपण फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे इकॉर्निया आणि पिस्टिया वॉल्फिया, हे स्मॉलेस्ट फ्लॉवरिंग प्लांट आहेत. देन रूटेड फ्लोटिंग हायड्रोफाइट्स. इन दीज प्लांट्स त्याचे रूट जे काय आहे असतात ह्या प्लांटचे ते मडमध्ये फिक्स झालेले असतात आणि ह्याचे जे काही शूट किंवा जे काही लिव्ज वगैरे असतात ते वॉटरच्या सरफेसवरती फ्लोट होतात. याचं एक्झाम्पल आहे निलंबो, निम्फिया. देन हे त्याचे डायग्राम आहे किंवा त्याचे इमेजेस आहेत फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्सच्या आणि रूटेड फ्लोटिंग हायड्रोफाइट्सच्या: इकॉर्निया, पिस्टिया, निम्फिया अँड मार्सेलिया. देन सबमर्ज्ड फ्लोटिंग हायड्रोफाइट्स. दीज आर प्लांट्स completely submerged in water and not in contact with soil and air. Example: Ceratophyllum and Utricularia. Then rooted submerged hydrophytes. These plants are completely submerged in water and rooted in soil and not in contact with air. याचं एक्झाम्पल आहे हायड्रिला, वेलिस्नेरिया अँड आयसोइड्स. देन ॲम्फिबियस हायड्रोफाइट्स. These plants are adapted to both aquatic and terrestrial modes of life. ह्याचं एक्झाम्पल आहे रॅनन्क्युलस, टायफा अँड सॅजिटेरिया. These are the images of the hydrophytic plants. त्याच्या सबमर्ज्ड फ्लोटिंग, रूटेड सबमर्ज्ड अँड रूटेड इमर्जंट हायड्रोफाइट्स. देन हायड्रोफाइट्स, द प्लांट्स विच कॅन ग्रो इन मॉइस्ट, डॅम्प अँड शेडी प्लेसेस. हायड्रोफाइट्स म्हणजे काय तर हायग्रोफाइट्स म्हणजे काय तर प्लांट्स विच कॅन ग्रो इन मॉइस्ट, डॅम्प अँड शेडी प्लेसेस. मॉइस्ट प्लेसेसमध्ये जे सापडतात त्यांना आपण हायग्रोफाइट्स म्हणतो. द प्लांट्स विच कॅन ग्रो इन मॉइस्ट, डॅम्प अँड शेडी प्लेसेस. शेडी प्लेसेसमध्ये, मॉइस्ट प्लेसेसमध्ये जे ग्रो होतं त्यांना आपण हायग्रोफाइट्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे हॅबिनेरिया, त्याला आपण ऑर्किड मॉसेस किंवा ब्रायोफाइट्स म्हणतो. मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन काय आहे हायड्रोफाइट्समध्ये तर रूटमध्ये त्याचे रूट टोटली ॲबसेंट असतात किंवा पुअरली डेव्हलपमेंट असतात. नंतर त्याचं जे काही स्टेम आहे ते लॉंग असतं, स्लेंडर असतं, स्पॉन्जी असतं किंवा फ्लेक्झिबल असतं. देन इन फ्री फ्लोटिंग स्टेम इज थिक, त्याचं जे काही स्टेम असतं ते थिक असतं, शॉर्ट असतं,
देन व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इज थ्रू रनर्स, आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन हे रनर्स थ्रू, स्टोलन थ्रू, स्टेम थ्रू होतं. देन इन लिव्जमध्ये काय असतं तर त्याचे द लिव्ज आर थिन, लॉंग अँड रिबन शेप. त्याचे लिव्ज जे आहे ते थिन आहेत, लॉंग आहे आणि रिबन शेप आहे. त्याचं एक्झाम्पल आहे व्हॅलिसनेरिया. देन द फ्लोटिंग लिव्ज आर लार्ज अँड फ्लॅट. जे काही फ्लोटिंग लिव्ज असतात ते लार्ज आणि फ्लॅट असतात. त्याचं एक्झाम्पल आहे इकोर्निया. देन इमर्जंट फॉर्म्स द लिव्ज आर हेटेरोफिली. देन त्याचे जे काही लिव्ज असतात ते सबमर्ज लिव्ज असतात, त्याला हेट्रोफिली म्हणतात. देन रननकुलस, लिम्फोफिला, हेट्रोफायला अँड सॅजिटेरिया. देन झेरोफाईट्स. झेरोफाईट म्हणजे असे प्लांट्स असतात जे झेरिक कंडिशनमध्ये किंवा पुअर वॉटरमध्ये सर्वाईव्ह होतात, त्यांना आपण झेरोफायटिक प्लांट्स म्हणतो. देन त्याचं एक्झाम्पल आहे ॲलोवेरा. दीज आर नॉट ट्रू झेरोफाईट्स. म्हणजे त्याच्या झेरोफाईट्सचे दोन टाईप्स पडतात, सकलंट अँड नॉन सकलंट. सकलंट म्हणजे काय तर दीज आर ऑल्सो कॉल्ड ड्रॉट एन्ड्युरिंग प्लांट्स. These plants store water in their plants parts during the dry period. देन त्याचं एक्झाम्पल आहे सकलंटचं अपुन्शिया, ॲलोवेरा, ब्रायफायलम अँड बिगोनिया. देन नॉन सकलंट म्हणजे काय तर दीज आर प्लांट ड्रॉट रेजिस्टंट प्लांट आहे, हे यांना आपण ट्रू झेरोफाईट्स म्हणतो. आणि सकलंट आहे त्यांना आपण नॉट ट्रू झेरोफाईट्स म्हणतो. दे फेस बोथ एक्सटर्नल अँड इंटरनल ड्रायनेस. दे हॅव मेनी ॲडॅप्टेशन टू रेजिस्ट ड्राय कंडिशन. मग ह्याचं एक्झाम्पल आहे नेरियम आहे, कॅस्युएरिना आहे, झिझिपस अँड ॲकॅशिया. These are the images of the xerophytic plants, that is succulent plant aloe vera and non-succulent ziziphus. देन मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन काय आहे झेरोफायटिक प्लांटमध्ये. रूट सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड ग्रेटर दॅन शूट सिस्टीम. रूट सिस्टीम डेव्हलप झालेली आहे वेल. देन रूट हेअर्स अँड रूट कॅप्स आर ऑल्सो डेव्हलप्ड. रूट हेअर्स आणि रूट कॅप्स डेव्हलप आहे. इन झेरोफायटिक प्लांट्स with the leaves and stem are covered with hair and also called trichophilous plant. आणि झेरोफायटिक प्लांटमध्ये स्टेम कव्हर केलेलं असतं हेअर्सनी, त्याला आपण ट्रायकोफायलस प्लांट्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटस, मेलोथेरिया अँड मुकिया. देन इन स्टेममध्ये काय ॲडॅप्टेशन आहे तर स्टेम आर मोस्टली हार्ड अँड वुडी. त्याचं स्टेम हार्ड आणि वुडी असतं. दे मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. हे एरियल किंवा अंडरग्राउंड पण असू शकतात. दे स्टेम अँड लिव्ज आर कवर्ड विथ व्हॅक्स कोटिंग अँड कवर्ड विथ डेन्स हेअर. इव्हॅपोरेशन रेट कमी व्हावा म्हणून त्यांच्यावर व्हॅक्स कोटिंग असते. इन सम झेरोफाइट्स ऑल द इंटरनोड्स इन द स्टेम आर मॉडिफाईड इन टू अ फ्लेशी लीफ स्ट्रक्चर कॉल्ड फायलोक्लेट्स. Example Aponcia. Then in some of the other single or occasionally two internodes modified into fleshy green structure called cladode, that is asparagus. In some the petiole is modified into fleshy leaf-like structure. Then मिझोफाइट्स म्हणजे नॉर्मल कंडिशनला जे प्लांट ग्रो होतात त्यांना आपण मिझोफाइट्स म्हणतो. मिझोफाइट्स म्हणजे हे जास्त जास्त वेट कंडिशनला पण ग्रो होत नाहीत आणि जास्त ड्रायला पण ग्रो होत नाहीत, त्यांना आपण मिझोफाइट्स म्हणतो. दे आर कॉमन लँड प्लांट्स. मग एक्झाम्पल त्याचं मेज आणि हिबिस्कस आहे. मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन तर रूट सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड रूट कॅप्स अँड रूट हेअर्स. रूट सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड असते त्यांची. स्टेम्स आर जनरली एरियल, स्टाउट अँड हायली ब्रांच. लिव्ज आर जनरली लार्ज, ब्रॉड, थिन विथ डिफरंट शेप्स और शेप्स. देन इपिफाईट म्हणजे काय तर इपिफायटिक प्लांट्स आर विच ग्रो पर्स्ट ऑर अदर प्लांट्स. म्हणजे इपिफाइट्स म्हणजे असे प्लांट जे दुसऱ्या प्लांटवर ग्रो होतात फॉर द शेल्टरसाठी. म्हणजे जे काही फूड वगैरे आहे ते स्वतः घेतात ते फूड आणि वॉटर, पण शेल्टरसाठी म्हणून ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर ग्रो होतात, त्यांना एपिफाइट्स असं म्हणतात. दे यूज सपोर्टिंग प्लांट्स ओनली शेल्टर. फक्त शेल्टरसाठी, फूड किंवा वॉटरसाठी नाही. दिस इपिफाइट्स आर कॉमनली सीन इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. आपल्याला इपिफाइट्स नॉर्मली कुठं बघायला भेटतात तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये. एक्झाम्पल आहे ऑर्किड्स आहे, लियानास आहेत, हँगिंग मॉसेस अँड मनी प्लांट. मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन. रूट सिस्टीम इज एक्सटेन्सिव्हली डेव्हलप्ड. त्यांची रूट सिस्टीम डेव्हलप झालेली असते. दिस रूट्स मे बी ऑफ टू टाईप्स. दे आर क्लिंगिंग रूट्स अँड एरियल रूट्स. रूट्सचे दोन टाईप पडतात त्याच्यामध्ये, क्लिंगिंग रूट्स आणि एरियल रूट्स. क्लिंगिंग रूट्स फिक्स द एपिफाइट्स फर्मली ऑन द सरफेस ऑफ द सपोर्टिंग ऑब्जेक्ट्स. आणि एरियल रूट कसे असतात तर एरियल रूट्स आर ग्रीन कलर्ड रूटेड विच मे हँग डाऊनवर्डली अँड ॲब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर विच विल बी हेल्ड स्पॉन्जिस टिश्यू कॉल वेलॅमन. स्पॉन्जी टिश्यू प्रेझेंट असतात एरियल रूटमध्ये, त्याला आपण वेलॅमेन म्हणतो. द स्टेम ऑफ सम इपिफाइट्स आर सकलंट अँड डेव्हलप सुडो बल्ब ऑर ट्यूबर. देन जनरली द लिव्ज आर लेसर इन नंबर अँड मे बी फ्लेशी अँड लेदरी. लिव्ज कसे असतात, फ्लेशी आणि लेदरी असतात. Myrcophily is common occurrence in epiphytic vegetation to prevent the predator. The fruit and seeds are very small and usually dispersed by wind, insects and birds. Then हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे काय तर हे सॉल्ट रेजिस्टंट प्लांट आहेत. दीज आर
स्पेशल टाईप ऑफ हॅलोफायटिक प्लांट्स विच ग्रो ऑन सॉइल्स विच हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, म्हणजे ज्या सॉईलमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन असतं सॉल्टचं त्यामध्ये पण जे प्लांट ग्रो होतात त्यांना आपण हॅलोफाइट्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे रायझोफोरा, सोनारॅटिया, अविसेनिया. हॅलोफाइट्स आर युजली फाउंड नियर द सी शोर्स अँड इस्च्युरीज. मग हॅलोफाइट्स आपल्याला कुठं बघायला भेटतात? जे सी शोर्स एरिया आहेत किंवा जे काही इस्च्युरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोफाइट्स मेनली बघायला भेटतात. द सॉइल्स आर physically wet but physiologically dry. As plants cannot use salt water directly, they require filtration of a salt using physiological process. This vegetation is also known as a mangrove forest. आणि हे जे काही डायरेक्ट सॉल्ट अपटेक करत नाही ते फिल्ट्रेशन प्रोसेस यूज करतात, आणि जी प्लांट अशी फिल्ट्रेशन प्रोसेस यूज करतात त्या फॉरेस्टला आपण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असं म्हणतो. अँड द प्लांट्स आर कॉल्ड मॅनग्रोव्ज, आणि त्याच्यामध्ये ग्रो होणाऱ्या प्लांट्सला आपण मॅनग्रोव्ज म्हणतो. मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन काय आहेत त्याच्यामध्ये? तर द टेम्परेट हॅलोफाइट्स आर हर्बॅसियस बट द ट्रॉपिकल हॅलोफाइट्स आर मोस्टली बुशी. In addition to the normal roots, many stilt roots are developed. A special type of negatively geotropic roots called pneumatophores and nematothodes to get sufficient aeration are also present. Example आहे याचं Avicennia. हे डायग्राम आहेत किंवा इमेजेस आहेत निमॅटोफोर्स ऑफ मॅनग्रोव्ह प्लांट. देन प्रेझेन्स ऑफ थिक क्युटिकल ऑन एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. याच्यावर क्युटिकल प्रेझेंट असतात प्लांटच्या बॉडीवर. लिव्ज आर थिक, एंटायर, सक्युलंट अँड ग्लॉसी. सम स्पेसीज आर अफायलस, म्हणजे विथाऊट लिव्जच्या असतात काही स्पेसीज. विव्हिपोरी मोड ऑफ सीड जर्मिनेशन इज फाउंड इन हॅलोफाइट्स. देन मिमिक्री. आता जसे आपण प्लांट्सचे 4 टाईप बघितले ॲडॅप्टेशनचे, तसे ॲनिमल ॲडॅप्टेशनचे टाईप्स आहेत. हे पहिलं आहे मिमिक्री. मिमिक्री इज अन इव्हॉल्व्ड रिझेम्बलन्स बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड अदर ऑब्जेक्ट. मिमिक्री म्हणजे काय? तर नक्कल असते, म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमची नक्कल करतं. तर काय, तर जे काही प्रिडेटर किंवा प्रे असेल ते एकमेकांपासून वाचण्यासाठी किंवा आपलं सर्वाईव्ह होण्यासाठी एका स्पेसिफिक इकोसिस्टममध्ये ते मिमिक्री करतात, एकमेकांची नक्कल करतात, त्याला आपण मिमिक्री म्हणतो. हे एक प्रकारचं ॲनिमल ॲडॅप्टेशन आहे. मिमिक्री इव्हॉल्व्स इफ द रिसिव्हर सच ॲज अ प्रिडेटर परसिव्ज द सिमिलरली बिटवीन मिमिक. म्हणजे ते प्रिडेटरसारखी हे प्रिडेटरसारखी मिमिक्री करतं, नक्कल करतं, जेणेकरून स्वतःचा बचाव करण्यासाठी. ह्याला आपण मिमिक्री असं म्हणतो. मग मिमिक्री ही त्या दाखवले गेले बघा ह्याच्यामध्ये दाखवले गेलेलं आहे. हे एकमेकांची नक्कल करताना दाखवतं, म्हणजे जे काही भक्षक जो काय आहे त्याला जे काही ऑर्गॅनिझम आहे ते ओळखायला येत नाही, त्याच्यामुळे ते स्वतःचा जीव असतो, म्हणजे ही मिमिक्री ही ॲनिमल ॲडॅप्टेशन झालं. देन व्हेस्टिजियालिटी हे ॲनिमल ॲडॅप्टेशन आहे. सेकंड वन, व्हेस्टिजियालिटी इज अ रिटेन्शन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ जेनेटिकली डिटर्माइंड स्ट्रक्चर ऑर ॲट्रिब्यूट्स. म्हणजे जे काही इव्हॉल्युशन झाले जेनेटिकली किंवा अवशेषांमध्ये जे काही पॅलेंटोलॉजिकल जे काही इव्हॉल्युशन झाले त्याला आपण व्हेस्टिजियालिटी म्हणतो. देन ॲन्सेस्ट्रल फंक्शन इन गिवन स्पेसीज. चार्ल्स डार्विन लिस्टेड अ नंबर ऑफ प्युटेटिव्ह ह्युमन व्हेस्टिजियल फीचर्स विच ही टर्म रुडिमेंटरी इन द डिसेंट ऑफ अ मॅन. चार्ल्स डार्विननी हे एक्सप्लेन केलेलं आहे. दिस इन्क्लुडेड द मसल्स ऑफ इयर. याचे एक्झाम्पल आहे विजडम टीथ, द अपेंडेक्स, द टेल बोन, बॉडी हेअर अँड द सेम्युलुनार फोल्ड इन द कॉर्नर ऑफ द आय. म्हणजे जे काही व्हेस्टिजियालिटी द रिटेन्शन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ म्हणजे ज्यावेळेस आपलं इव्हॉल्युशन झालं काही बॉडी पार्ट आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ॲज इट इज राहिले तसेच राहिले, त्याचा आपल्याला नॉर्मली तरी फंक्शनसाठी काही उपयोग होत नाही असे जे पार्ट असतात त्याला आपण व्हेस्टिजियालिटी म्हणतो. आणि हे चार्ल्स डार्विननी टर्म केलेलं आहे त्याला रुडिमेंटरी डिसेंट ऑफ मॅनमध्ये 1871ला. देन ॲग्रिकल्चरल क्रॉप. A crop is a plant or animal product that can be grown and harvested extensively to profit or substance. क्रॉप म्हणजे काय? क्रॉप म्हणजे हे असं काही सबस्टन्स आहे जे आपल्याला प्रॉफिटच्या हिशोबाने आपण करतो त्याला आपण क्रॉप म्हणतो. क्रॉप्स मे रेफर आयदर टू हार्वेस्टेड पार्ट्स ऑफ द हार्वेस्ट इन द मोर रिफाइंड स्टेट. हे जे काही खाली डायग्राम दाखवलेली आहे किंवा पिक्चर दाखवले आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चरल क्रॉप बघायला भेटतात. अ क्रॉप मे बी इन्क्लूड मायक्रोस्कोपिक फंगस और मायक्रोस्कोपिक मराईन अल्गा. क्रॉपमध्ये मायक्रोस्कोपिक फंगस किंवा मायक्रोस्कोपिक अल्गा पण इन्क्लूड होतात. देन लाईव्हस्टॉक आहे. इंडियामध्ये कसं लाईव्हस्टॉक आहे. लाईव्हस्टॉक म्हणजे जे काही ॲनिमल आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये ज्याचा आपण उपयोग करून घेतो ते त्या ऑर्गॅनिझमला आपण लाईव्हस्टॉक म्हणतो. लाईव्हस्टॉक प्रोव्हाइड्स लाईव्हलीहूड टू 2/3 ऑफ रुरल कम्युनिटी. आणि जी काही रुरल कम्युनिटी आहे किंवा जो काही ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये लाईव्हस्टॉक हे
खूप इम्पॉर्टन्स आहे, व्हायटल रोल प्ले करतात. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट टू अबाउट 8.8 ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द इंडिया. आणि ह्या लाईफस्टॉकमुळं 8.8% जी काही पॉप्युलेशन आहे आपल्या इंडियाची ती त्यांना एम्प्लॉयमेंट भेटलेली आहे. इंडिया हॅज व्हास्ट लाईफस्टॉक रिसोर्सेस. आणि इंडियामध्ये खूप सारे लाईफस्टॉक रिसोर्सेस आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये कृषीप्रधान आपला देश आहे, म्हणून आपल्यामध्ये त्याच्या दुग्धजन्य व्यवसाय वगैरे जास्त प्रमाणात चालतात. म्हणजे गायी आहेत, म्हशी आहेत वेगवेगळ्या, अजून शेळीपालन आहे. हे जे वेगवेगळे लाईफस्टॉक जे काय आहे हे इंडिया याच्यामध्ये अग्रेसर आहे. लाईफस्टॉक सेक्टर कंट्रीब्युट्स 4.11% GDP. जे काही लाईफस्टॉक आहे त्याचा GDP किती आहे तर 4.11% अँड 25.6% ऑफ टोटल ॲग्रिकल्चर GDP. आणि ॲग्रिकल्चरमध्ये 25.6% आहे आणि टोटल GDPमध्ये 4.11% हे लाईफस्टॉकचा GDP आहे. वेस्ट बेंगाल हॅड द हायेस्ट कॅटल पॉप्युलेशन अक्रॉस इंडियाने. इंडियामध्ये वेस्ट बेंगालमध्ये हायेस्ट कॅटलची पॉप्युलेशन आहे ॲट अबाउट 19 मिलियन इन 2019. आणि 2019मध्ये ती 19 मिलियन होती. उत्तर प्रदेश रँक सेकंड दॅट इयर फॉलोड बाय मध्य प्रदेश. सेकंड नंबरला उत्तर प्रदेश आहे आणि देन मध्य प्रदेश आहे. म्हणजे कॅटलच्या किंवा लाईफस्टॉकच्या रिसोर्समध्ये वेस्ट बेंगाल, उत्तर प्रदेश अँड मध्य प्रदेश. देन फिशरीज रिसोर्सेस. आता आपण ॲग्रिकल्चर क्रॉप बघितले, लाईफस्टॉक बघितले. देन फिशरीज हा पण एक रिसोर्स आहे आणि ह्याचा पण हे पण आपले जे काही इकॉनॉमिक जी काही व्हॅल्यू आहे आपल्या इंडियाची ती फिशरीमुळे खूप सारी प्रमाणात इन्क्रीज झालेली आहे. फिशरी रिसोर्सेस आर कॉम्प्राइज बाय मॅरिॲड बायोलॉजिकल. याच्यामध्ये काय येतात तर एक्झाम्पल आहे याचे प्लॅन्क्टॉन आहे, फिश अँड मॅमल स्पेसीज आहेत. केमिकलमध्ये काय येतात तर सॅलिनिटी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन अँड फिजिकलमध्ये सेडिमेंट टाईप, ऑइल, गॅस रिझर्व, करंट, स्पेस. म्हणजे फिशरीवर काय इफेक्ट करतं तर हे काही बाजूचे जे काही फॅक्टर आहेत ते फिशरी जो काही रिसोर्स आहे त्याच्यावर अफेक्ट करतात. ॲट्रिब्यूट्स विच कॅन बी फर्दर डिफरन्शिएटेड बाय क्वांटिटी, क्वालिटी अँड रिलेशनल ॲट्रिब्यूट. सिन्स टाईम इमोरियल फिशिंग हॅज बीन अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर फिलिपियन्स. आणि फिशिंगचा जो काही हे आहे तो खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे जगण्यासाठी आपल्याला. फिश बिंग द कंट्रीज सेकंड स्टेपल फूड. फिश हे फिलिपिन्सचा सेकंड स्टेपल फूड आहे नेक्स्ट टू राईस नंतर फिश हे सेकंड स्टेपल फूड आहे आपल्या कंट्रीचा. ऑन द ॲव्हरेज एव्हरी फिलिपिनो कन्झ्युम्स डेली अबाउट 98.6 ग्रॅम ऑफ फिश अँड फिश प्रोडक्ट्स. म्हणजे जे काही फिलिपाईन्स आहे हे त्यांच्या फिलिपाईन्सच्या दृष्टीने इम्पॉर्टंट सोर्स आहे लाईव्हलीहूडचा जगण्यासाठी. फिश त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्यामध्ये म्हणजे राईस नंतर फिश हे सेकंड स्टेपल फूड आहे त्यांच्या कंट्रीचं. आणि ऑन द ॲव्हरेज म्हणजे प्रत्येक फिलिपियन्स किती कन्झ्युम करतो डेली तर 98.6 ग्रॅम फिश आणि जे काही फिश प्रोडक्ट आहेत ते कन्झ्युम करतात. देन ही आहे फिशरीची इमेज आहे. याच्यामध्ये बघा मासे आहेत वेगवेगळ्या होड्यामध्ये म्हणजे त्यांनी पकडलेले आहेत ते आणि ते त्याच्यामध्ये ठेवले गेलेले आहेत. रिगार्डिंग टू दिस इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क. थँक्यू.